श्री स्वामी समर्थ. स्वामींची प्रचिती हवी असेल तर सेवा करताना या 7 चुका करू नका. आपण सेवा करतो, फळ मिळत नाही, तर मनात विचार येतो कोणत्या चुका. तर या चुका आपण नक्कीच या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. स्वामींनी स्वप्नात दर्शन देऊन भक्तांना या चुका सांगितलेल्या आहे. एक छोट्याशा गावामधून स्वामी जात होते. तिथे स्वामींचे 7 भक्त राहत होते. त्या गावामध्ये ते स्वामी सेवा करायचे. स्वामींना पाहिल्यावर त्यांना वाटलं की स्वामी आपल्यावर कृपा करतील, आपल्याकडे लक्ष देतील. पण स्वामींनी काय केलं, त्यांच्याकडे पाहून स्मित हास्य दिलं आणि पुढे वाढून गेले. त्यांना खूप आश्चर्य वाटलं की स्वामी सेवा करतो, पण भक्तांकडे स्वामींनी पाहिलं पण नाही, असं का? त्याच रात्री काय झालं की स्वामींनी त्यांना स्वप्नामध्ये दर्शन दिले आणि म्हणाले की तू माझी सेवा करताय, मी तुमच्या पाठीशी आहे, पण कमीत कमी सेवा करताना या चुका नका करू. पहिल्या भक्ताला स्वामी म्हणाले, अरे बाळा, सेवा करतो, पण तुझं मन शुद्ध नाही आहे, तुझं शरीर शुद्ध नाही आहे आणि तू वेळेचं पालन तुझ्यात नाहीच आहे. तू नुसतं सेवा करतो, पण वेळेची निश्चितता नाही आहे, मनात शुद्ध विचारसुद्धा नसतात. तुझी सेवा माझ्यापर्यंत कशी पोहोचले? ते म्हणाले, आपलं मन निर्मळ ठेवा. स्वामींना बाह्य वस्त्रापेक्षा आंतरिक भाव सगळ्यात जास्त प्रिय आहे. म्हणून स्वामींनी स्वतः सांगितले की आंतरिक भावाने माझी आठवण करा. दुसऱ्या भक्ताला स्वामींनी स्वप्नात म्हणाले की तू माझी सेवा करतोय आणि फक्त ह्याच्याकरता करतोय की तुझी इच्छा पूर्ण होऊन जाय. तू आपल्या कुटुंबाचा, आपल्या परिवाराचा विचारच नाही करत आहे. तू सेवा स्वतःच्या स्वार्थासाठी करतोय. म्हणून तू अशी सेवा नको करू. तू सेवा करशील तर सगळ्यांकरता मनामध्ये नीट हो, ही भावना तुझ्या मनामध्ये राहिली पाहिजे. तू घरात कटकट करतो आणि माझी सेवा करतोय, हे लक्षात ठेव. तुझ्या घरातले जे परिवार आहे त्यांच्यामध्ये प्रत्येकामध्ये माझा अंश आहे. म्हणून सेवा स्वार्थ सोडून सर्वांच्या कल्याणासाठी कर. तर स्वामींनी ही दुसऱ्या भक्ताला त्याची चूक सांगितली. तिसऱ्या भक्ताला स्वामी म्हणाले, तू आपल्याला सर्वश्रेष्ठ मानून राहिलोय. तुला काय वाटतंय की तुझी सेवा उच्च कोटीची आहे? इथेच तू चुकून राहिलाय. सेवा स्पर्धा नाही, ते प्रेम आहे. इतरांची निंदा केली तर तुझी सेवा अपूर्ण राहतीये. मी तुमच्याकडून सेवा करवून घेतो, मग त्यावर अहंकार कशाचा? ही सेवा तर मी करवून घेतोय, तुम्ही थोडी करताय. हे माझ्या इच्छानुसार तुम्ही सेवा करताय, म्हणून अहंकार करू नका. तर स्वामींनी तिसऱ्या भक्ताला हे स्वप्नामध्ये दर्शन देऊन सांगितलं. त्याची चूक स्वामींनी त्याला सांगितली. चौथा भक्त, त्याला सुद्धा स्वामींनी स्वप्नामध्ये दर्शन दिले. स्वामी त्या भक्ताला म्हणाले, तू माझी यांत्रिक सेवा करतो, तर तू माझी यांत्रिक सेवा करू नको. त्या भक्ताला काही कळतच नव्हतं की यांत्रिक सेवा म्हणजे काय. स्वामी त्याला म्हणाले, अरे तू फक्त डोळे बंद करतो, नामस्मरण करतो, हातपाय हलवत राहतो, मनात विचार अस्थिरता असते. तू नुसता शरीराने माझ्या समोर बसतो, पण तुझं मन तर सगळ्या दूर विचरण करत असतं. तर तुझी सेवा माझ्यापर्यंत कशी पोहोचेल? माझ्यासमोर तू आणि तुझं मन दुसरीकडे. माझ्यापर्यंत जर तुला ही सेवा पोचवायची आहे तर माझ्याशी एकरूप तर हो, तेव्हाच तर तुझी सेवा माझ्यापर्यंत पोचेल. म्हणून स्वामींनी बिलकुल सांगून दिलं की तू सेवा करताना शरीराने आणि मनाने स्थिर राहा, तेव्हाच ती सेवा माझ्यापर्यंत पोचेल. पाचव्या भक्ताला स्वामींनी दर्शन दिले स्वप्नामध्ये आणि म्हणाले, का रे भक्ता, काय करतोय? तर तो म्हणाला, स्वामी मी तुमची सेवा करतोय. अच्छा, कधी करतो? तर मी आज केली आहे. तर स्वामींनी विचारलं, काल? तर म्हणे, काल नाही केली. तर स्वामी म्हणाले, कधी पूजा करायची आणि कधी नाही. कधी जास्त काम असल्यावर तू मला विसरून जातो आणि माझी सेवा तू करतच नाही. स्वामी त्याला म्हणाले की सातत्याने हेच खरं की जेव्हा तू सातत्याने माझी सेवा करशील, माझी उपासना करशील, हेच खरं सामर्थ्य आहे. नियमित सेवा केल्याशिवाय मन स्थिर होत नाही आणि आपले कर्तव्य करताना सुद्धा नामस्मरण कधी सोडू नाही. म्हणून हे लक्षात ठेव. तुला जर माझी कृपा हवी असेल तर सातत्य ठेव,
पूजेमध्ये, आणि तेव्हाच तुला तुझ्या पूजेचं फळ मिळाले. 6व्या भक्ताला सुद्धा दर्शन दिले. 6व्या भक्ताला स्वामींनी विचारलं, तू माझी सेवा करतो? तो म्हणाला, हो. तर म्हणे, काय तुझ्या मनात? तुझ्या मनात आहे अंधश्रद्धा आणि संशयी वृत्ती. हे मनात ठेवून तू माझी सेवा करतो. कोणी सांगितलं म्हणून ती सेवा करतो. कोणी येऊन हे सांगितलं हे कर, तर तूच ती सेवा करतोय. तू आपल्या मनापासून कोणती सेवा करतोय? एकदा हे मन स्थिर कर की तुला कोणती सेवा करायची. मनात अंधश्रद्धा ठेवू नको. जर अंधश्रद्धा आणि संशय ठेवला तर तुला तुझ्या भक्तीचा फळ मिळत नाहीये. म्हणून मनामध्ये प्रेम ठेव, विश्वास ठेव. जोपर्यंत विश्वास जगेल तेव्हाच तुला तुझ्या पूजेचं फळ मिळेल. विश्वास जगतो पण अंधश्रद्धा ठेवली तर मी दूर जातो. सेवा मनापासून निशंक होऊन कर. कोणचंही मनामध्ये भीती ठेवू नको, संशय ठेवू नको. तुला तुझ्या पूजेचं फळ नक्कीच मिळेल. 7व्या भक्ताला स्वामी म्हणाले, तुझ्या मनात सतत असतं की आज ही मी सेवा केली आणि उद्या माझं हे काम झालंच पाहिजे. जर ते तुझं काम होत नाही तर तू सेवा करणं सोडून देतो. मग परत सेवा करतो की आज मी सेवा केली तर स्वामी माझं नक्कीच हे काम करून देतील. तुला जर माझी सेवा करायची तर सातत्याने कर, नियमित कर, एकच सेवा कर, एकच वेळ कर. तू रोज आपली जागा बदलतो. तू एक ठिकाणी बसून माझी सेवा कर आणि मनापासून कर. निस्वार्थ सेवा कर. फळाची अपेक्षा करू नको. जे उत्तम आहे तुझ्याकरता मी तुला देईनच आहे. मग तू मनामध्ये हे का आणतो की आजच फळ मिळालं पाहिजे. 7 भक्तांना स्वामींनी त्यांची चूक कळवली की तुम्ही आपली सेवा, पूजा, अर्चना करताना आपल्या मनामधून ही काय काय चुका करतात. 7 भक्तांचे डोळे उघडले. त्यांनी स्वामींना सांगितलं, स्वामी आज नंतर ज्या चुका आमच्या आहे त्या चुका कधीच आम्ही करणार नाही. म्हणून प्रत्येक भक्ताने त्या दिवशी सांगितलं की स्वामी आता आम्ही निस्वार्थ सेवा करू. फळाची अपेक्षा आम्ही करणारच नाही. आणि त्यांनी मनापासून श्री स्वामी समर्थांची पूजा अर्चना सुरू केली. तर त्यांच्या जीवनातले जे संकट होते ते दूर झाले, इच्छा पूर्ण झाल्या आणि स्वामींचं प्रत्यक्ष वचन त्यांच्या अनुभवास यायला लागलं, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी चरणी हीच प्रार्थना की जसं त्या भक्तांच्या सर्व इच्छा स्वामींनी पूर्ण केल्या त्यांच्या चुका दाखवून, तसंच आपल्या उपासनामध्ये सुद्धा स्वामी दर्शन देऊन आपल्याला चुका दाखवून आपल्याला प्रत्येक इच्छा पूर्ण करेन, प्रत्येक संकट दूर करे. ही स्वामी चरणी प्रार्थना आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.